जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय धनराज बिराजदार ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे कर्नाटक या ठिकाणी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना, त्याच्या निषेधार्थ जेवळी कडकडीत बंद ठेवून बंद पाळण्यात येत आहे। या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण बाजारपेठ बंद आहे। फक्त अत्यावश्यक सुविधा मेडिकल असेल, पेट्रोल पंप, दवाखाना हे एवढं सुरुवात आहे। बँक मुख्य बाजारपेठ सुद्धा कडकडीत बंद पाळण्यात आलेली आहे। या बंदमध्ये सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांचे, गावकऱ्यांचे, सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार। चला जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय धनराज बिराजदार ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आता व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे कर्नाटकामध्ये झालेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना, त्याच्या निषेधार्थ जेवळी ग्रामस्थांच्या वतीने पूर्ण गाव कडकडीत बंद करून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे। पूर्ण दिवसभर हे गाव कडकडीत बंद राहणार आहे। बालकी कर्नाटक येथे हिंदूचे आराध्य दैवत श्री बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्याबद्दल जेवळी व परिसरातील गावं असलेले सर्व निषेध व्यक्त करण्यासाठी बंद करण्यात आलेले आहेत। त्यासाठी सर्वांनी पाठिंबा द्यावे आणि सर्वांनी असेच सहकार्य करावे। आज या ठिकाणी तुम्ही बघू शकता जेवळी ग्रामस्थांच्या वतीने कडकडीत बंद पाळत या आंदोलनाला एक खूप मोठा प्रतिसाद जेवळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेला आहे। असा मुख्य उद्देश म्हणजे कर्नाटकामध्ये जी घटना घडलेली आहे ती समस्त महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थानला काळिमा फासणारी घटना आहे। त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज समस्त जेवळी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचं हे जनआंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून आमचे राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल किंवा कर्नाटकातील शासन असेल यांना नम्र अशी विनंती आहे की लवकरात लवकर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होऊन न्याय मिळावा, एवढंच या प्रसंगी सांगतो। अन्यथा याच्या पुढे जे होणारं आंदोलन आहे हे प्रशासनाला झेपणारं नसणार, एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, महात्मा बसवेश्वर महाराज। बालकी येथे एक ऊसाच्या ट्रॅक्टरने जाणून बुजून महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचं विटंबन केलेलं आहे। त्या विटंबनाच्या निषेधार्थ आज जेवळी कडकडीत बंद ठेवून आम्ही निषेध व्यक्त करत आहोत। आणि ते विटंबना करणाऱ्या व्यक्तीला कठोर कारवाई व्हावी एवढी आमची मागणी आहे। आणि आता त्याच्यावर कारवाई नाही झाल्यास त्या पुढील
तीव्र असं आंदोलन करून आम्ही निषेध व्यक्त करू आणि सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला दिवसभर बंद ठेवून पाठिंबा द्यावं अशी मी सर्व व्यापाऱ्यांनाही विनंती करतो. या ठिकाणी बघू शकता तुम्ही ज्या पद्धतीनं जनतेमधून रोष व्यक्त करण्यात येतो आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ जो दोषी असेल त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करून या घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करत कठोरात कठोर कारवाई व्हावी एवढंच या प्रसंगी सांगतो.